नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुर्णे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 37व्या अंकावर टॉपिक वाईज करंट अफेअर्स बघतोय, टॉपिक वाईज घडामोडी ज्या काही असतील त्या बघतोय। आतापर्यंत 2 टॉपिक आपले झालेले आहेत, राजकीय घडामोडी आणि आर्थिक घडामोडी। आजचा आपला तिसरा टॉपिक असणार आहे अहवाल व निर्देशांक। याच्या पूर्वी आपण 36व्या अंकावरचे सर्व व्हिडिओज बघितले आहेत टॉपिक वाईज। ते सर्व व्हिडिओज आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत, ती प्लेलिस्ट एकदा बघून घ्या। त्याच्यामध्ये पण सविस्तर आपण घडामोडी त्याच्या बघितलेल्या आहेत। आता 37व्या अंकातले जो काही अहवाल व निर्देशांक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा टॉपिक आहे। बऱ्याचदा याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, आपला 38वा जो अंक आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते घेतलेलं सुद्धा असेल, ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनी जवळच्या ह्याच्यामध्ये बुक स्टोर मध्ये जाऊन हे पुस्तक घेऊ शकता, किंवा आपल्या सिम्प्लिफाईडच्या वेबसाईटवर सुद्धा हे अवेलेबल आहे, तिथून सुद्धा मागवू शकता। याच्यामध्ये जवळपास 11 मे ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडीचा समावेश आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाबरोबरच आपण इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलेला होता। हे सुद्धा पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे। याच्यामध्ये जे काही 38व्या अंकामध्ये घडामोडी आहेत त्याच घडामोडी या पुस्तकात सुद्धा आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांची तशी मागणी होती, तर हे पुस्तक सुद्धा इंग्रजी माध्यमातून अवेलेबल झालेलं आहे। ठीक आहे। सगळ्यात महत्त्वाची आजची न्यूज आहे HDI मानव विकास निर्देशांक। परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगाचा सगळ्यात महत्त्व म्हणजे आवडता टॉपिक आहे। बऱ्याचदा प्रश्न HDI वरती विचारलेले आहेत। इकॉनॉमिक्स हा विषय असेल किंवा चालू घडामोडी हा विषय असेल, कधी चालू घडामोडी अंतर्गत पण प्रश्न आलेले आहेत, कधी इकॉनॉमिक्स अंतर्गत सुद्धा प्रश्न आलेले आहेत। तर 6 मे 2025 रोजी HDI जाहीर झाला। HDR नावाचा एक अहवाल येतो, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट। त्या रिपोर्टमध्ये वेगवेगळे इंडेक्स जाहीर केले जातात। एक SDI आहे, दुसरा IHDI आहे, अशा प्रकारे परत GDI नावाचा एक निर्देशांक आहे। असे वेगवेगळे निर्देशांक जाहीर केले जातात। तर तो 6 मेला जाहीर करण्यात आला। त्याचा शीर्षक लक्षात ठेवा, एकदा शीर्षक सुद्धा मुख्य परीक्षेला विचारलेलं होतं। निवडूचा विषय AIच्या युगातील लोक आणि शक्यता, असं त्याचं म्हणजे थीम जरी म्हटलं तरी चालेल, किंवा अहवालाचं शीर्षक म्हटलं तरी चालेल। सगळ्यात महत्त्वाचा 2025च्या अहवालामध्ये जो काही निर्देशांक जाहीर केला त्याच्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक होता, तर 130वा क्रमांक होता 193 देशांमध्ये। याच्यावरती सरळ प्रश्न आला तर येईल की HDI 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता, तर 130वा क्रमांक होता, हे लक्षात ठेवा। HDI ची किंमत जी आहे, वेगवेगळे जे डायमेन्शन्स वापरले जातात HDI काढण्यासाठी, त्याच्यानुसार HDI ची किंमत काढली जाते। तर भारताच्या HDI ची किंमत 0.685 एवढी HDI ची किंमत होती, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर दुसऱ्या महत्वाची लाईन आहे की भारताचा समावेश कोणत्या गटात झाला। ही जी HDI ची किंमत आहे त्याच्यानुसार वेगवेगळ्या श्रेणीमध्ये देशांची त्या ठिकाणी वर्गवारी केली जाते। तर भारताचा समावेश मध्यम मानव विकास गटामध्ये झालेला होता, हे सुद्धा महत्वाचं आहे। मागील निर्देशांकात 133व्या क्रमांकावर भारत होता, आता 130व्या क्रमांकावर आलेला आहे। त्याच्यानंतर सरासरी आयुर्मान 72 वर्ष आहे भारतीय लोकांचं। दरडोई राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला ग्रॉस नॅशनल इन्कम असं म्हटलं जातं, तो $9046.76 एवढा आहे। दुसरी महत्वाची म्हणजे भारताला जो 130वा क्रमांक दिलेला आहे, तेवढाच भारताचा शेजारील देश जो बांगलादेश आहे त्याला सुद्धा 130वा क्रमांक दिलेला आहे। एक नवीन मुद्दा आहे, तो लक्षात ठेवा। पहिले 5 देश जर बघितले तर पहिला देश लक्षात ठेवायचा या ठिकाणी आइसलँड हा देश HDI मध्ये प्रथम क्रमांकावर आहे। आणि शेवटच्या देशांचा जर विचार केला तर 193व्या स्थानी दक्षिण सुदान हा देश आहे। पहिलं आणि शेवटचं लक्षात ठेवा, भारताचा क्रमांक लक्षात ठेवा। पहिलं जो काही देश आहे तो आइसलँड आहे, शेवटचा 193वा जो देश आहे तो दक्षिण सुदान आहे। भारताचा क्रमांक 130वा आहे, मध्यम मानव विकास गटात होतो, आणि भारताबरोबरच बांगलादेशला सुद्धा 130वा क्रमांक त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। शेजारील देशांचा जर विचार केला तर चीन, श्रीलंका आणि भूतान हे यांचा जो क्रमांक आहे तो भारतापेक्षा बेटर आहे। चीन 78, श्रीलंका 89, भूतान 125 अशा स्वरूपाचा। त्याच्यानंतर बांगलादेश आणि भारताचा सेम आहे। आणि याच अहवालामध्ये जे काही लिंग असमानता निर्देशांक जाहीर केला जातो,
ठीक आहे. त्याच्यामध्ये भारत 102व्या स्थानी आहे, हे लक्षात ठेवा. HDI मध्ये 103 आणि GDI मध्ये 102व्या स्थानी आहे. आता HDI बद्दल थोडक्यात माहिती बघूयात, कारण बऱ्याचदा प्रश्न जे आलेले आहेत ते HDIच्या डायमेन्शनवर आलेले आहेत, जे काही आयाम त्या ठिकाणी वापरले जातात कॅल्क्युलेशनसाठी. पहिल्यांदा कोण जाहीर करतं? युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे UNDP जाहीर करते 1990 पासून. ही संकल्पना कोणी मांडली? मूळ संकल्पना भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांची होती, पण त्याची निर्मिती कोणी केली? महबूब उल हक, पाकिस्तानचे इकॉनॉमिस्ट आहेत, त्यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. त्याचे इंडिकेटर लक्षात घ्या. आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान हे 3 त्याचे हे आहेत डायमेन्शन्स किंवा आयाम आहेत. हे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेलं असेल तरी या ठिकाणी लक्षात घ्या. या 3 डायमेन्शनवर बऱ्याचदा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. पुढचा आहे जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024. या अहवालावर सुद्धा एकदा प्रश्न आयोगाने विचारला होता. भारतात म्हणजे ह्या अहवालानुसार सर्वात प्रदूषित ठरलेलं शहर कुठलं, अशा स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. तर IQ एअर नावाची जी संस्था आहे, तर ही संस्था हा अहवाल दरवर्षी जाहीर करत असते. याची 7वी आवृत्ती मार्च 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेली आहे. या अहवालात सर्वात धोकादायक प्रदूषकांपैकी असलेल्या PM2.5 या सूक्ष्म कणांच्या कॉन्सन्ट्रेशनवर लक्ष केंद्रित करून किंवा त्याच्यावर, सूक्ष्म कणांचे 2 प्रकार असतात, एक PM10 असतो आणि दुसरा असतो PM2.5. तर त्यापैकी PM पार्टिक्युलेट मॅटर असं म्हटलं जातं. PM2.5 चं कॉन्सन्ट्रेशन हवेमध्ये किती आहे, त्याची सांद्रता किती आहे, त्यानुसार देशांची, शहरांची क्रमवारी त्या ठिकाणी लावली जाते. जागतिक बँकेच्या मानकानुसार किंवा मार्गदर्शक तत्वानुसार PM2.5 चं प्रमाण सरासरी 5 मायक्रोग्रॅम प्रति मीटर घन म्हणजे घनमीटर असं त्याचं प्रमाण असायला पाहिजे. आणि भारताचं जे काही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे त्यांनी हे प्रमाण 40 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सर्वात प्रदूषित देश या अहवालानुसार कोणता ठरलेला आहे? चाड हा त्या ठिकाणी जवळपास 91.8 मायक्रोग्राम घनमीटर एवढं PM2.5 चं प्रमाण आहे. भारत हा जगातला 5वा सर्वात प्रदूषित देश ठरलेला आहे. पहिला देश आहे चाड, 5वा देश ठरलेला आहे भारत. सर्वात प्रदूषित शहर लक्षात घ्यायचंय, बर्नीहाट, आसाम मधलं बर्नीहाट नावाचं शहर आहे, ते जगातलं सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. पहिले 5 जे काही शहर आहेत त्याच्यामध्ये भारतातले 3 शहर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे आणि 5व्या क्रमांकावर फरीदाबाद आहे. हे लक्षात घ्या. बर्नीहाट आसाम ह्याच्यावरती प्रश्न येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. सर्वात प्रदूषित जगातलं शहर ठरलेलं आहे बर्नीहाट. त्याच्यानंतर राजधानींचा विचार केला, वेगवेगळ्या देशांच्या राजधानींची जर प्रदूषणानुसार क्रमवारी लावली तर दिल्ली ही राजधानी भारताची जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात स्वच्छ शहरांचा जर विचार केला तर मायागेज म्हणजे पोर्टोरिको मधलं जे काही मायागेज शहर आहे ते जगातलं सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आहे. जवळपास 1.1 मायक्रोग्राम प्रति घनमीटर एवढं त्या PM2.5 चं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आहे. महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. भारत 5वा जगातला सर्वात प्रदूषित आहे. चाड जगातला सर्वात प्रदूषित देश आहे. शहरांचा विचार केला तर भारतातलं बर्नीहाट नावाचं जगात सगळ्यात प्रदूषित शहर आहे. राजधानीचा विचार केला तर दिल्ली ही सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. पुढचा आहे जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025. यामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये जे काही दहशतवादी घटना झालेल्या असतात त्या घटनेच्या आधारावरती क्रमवारी दिली जाते. 12वी आवृत्ती जाहीर झालेली आहे. कोणती संस्था जाहीर करते असं विचारलं जाऊ शकतं. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस या कंपनीद्वारे जागतिक दहशतवाद निर्देशांक जाहीर केला जातो. त्यामध्ये दहशतवादी घटना नोंदवलेल्या देशांची संख्या 66 आहे. म्हणजे 2024 मध्ये 66 देशांमध्ये दहशतवादी घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित देश कुठला असेल तर बुर्किनो फासो
सलग दुसऱ्यांदा तो देश अव्वल स्थान याच्यामध्ये पटकावलेला आहे. बुर्किनो फासोमध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले किंवा दहशतवादाच्या घटना घडलेल्या आहेत. तुम्हाला सरळ प्रश्न विचारला जाईल, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 नुसार कोणत्या देशामध्ये सर्वाधिक दहशतवादाच्या घटना घडल्या किंवा कोणता देश अव्वल स्थानी होता त्या निर्देशांकाच्या आधारे? तर नाव लक्षात ठेवा, बुर्किनो फासो हा देश अव्वल ठरलेला आहे. पुढचं आहे टाइम्स हायर एज्युकेशनची एक क्रमवारी आहे. दरवर्षी वेगवेगळ्या क्रमवारी जाहीर केल्या जातात या संस्थेद्वारे. जागतिक विद्यापीठ क्रमवारी ही त्यांची प्रमुख क्रमवारी आहे. तर यावेळी आशिया क्रमवारी म्हणून सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. टाइम्स हायर एज्युकेशन किंवा या संस्थेने आशियाई क्रमवारी म्हणजे फक्त आशियाई देशातील जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांची क्रमवारी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. पहिल्या 3 संस्थांमध्ये चीन मधलं सिंगुआ विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे. म्हणजे आशियामधलं पहिल्या स्थानी असणारं विद्यापीठ कुठलं? तर सिंगुआ विद्यापीठ हे पहिल्या स्थानी आहे. भारतीय संस्थांचा जर विचार केला तर प्रथम स्थानी IISc बेंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स किंवा भारतीय विज्ञान संस्था बेंगळुरू या ठिकाणी आहे. ती भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थानी आहे आणि आशियामध्ये 38व्या स्थानी आहे, हे लक्षात घ्या. तर मला सरळ प्रश्न विचारला तर या आशिया क्रमवारी विद्यापीठाच्या म्हणजे क्रमवारी 2025 मध्ये प्रथम स्थानी कुठला आहे? तर सिंगुआ विद्यापीठ चीनचं. त्याच्यानंतर भारतीय संस्थांमध्ये प्रथम स्थानी कुठलं आहे? तर IISc बेंगळुरू हे प्रथम स्थानी आहे, लक्षात घ्या. पुढची न्यूज आहे भारतीय न्याय अहवाल. टाटा ट्रस्ट नावाची जी संस्था आहे त्या संस्थेद्वारे हा अहवाल जाहीर केला जातो. 2019 मध्ये पहिल्यांदा हा अहवाल जाहीर केला. तर एप्रिल 2025 मध्ये भारतीय न्याय अहवाल किंवा इंडिया जस्टिस रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला. या अहवालानुसार दर 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 15 न्यायाधीश असल्याचं समोर आलेलं आहे. म्हणजे एवढी दुरावस्था आपली न्यायव्यवस्थेची आहे की दर 10 लाख लोकसंख्येमागे फक्त 15 न्यायाधीश आहेत. आता कायदा आयोगाचा एक शिफारस होती 1987 मध्ये, दर 10 लाख लोकसंख्येमागे जवळपास 50 न्यायाधीश असायला पाहिजेत अशी शिफारस त्यांनी केलेली होती 1987 मध्ये. तर आजची सुद्धा स्थिती अशी आहे की 10 लाख लोकसंख्येमागे केवळ 15 न्यायाधीश आहेत. 2019 मध्ये पहिल्यांदा हा अहवाल जाहीर केला. टाटा ट्रस्ट हा अहवाल प्रकाशित करते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर समग्र क्रमवारीमध्ये कर्नाटकने अव्वल स्थान मिळवलेलं आहे. कर्नाटकला 6.78 गुण मिळाले. भारतीय न्याय अहवाल 2025 नुसार कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावलं अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो. तर कर्नाटक या राज्याने या अहवालानुसार प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. मोठ्या आणि मध्यम राज्यांचा जर विचार केला तर त्यामध्ये पश्चिम बंगाल शेवटच्या स्थानी आहे. महाराष्ट्र 5.12 गुणांसह 10व्या स्थानी आहे. ठीक आहे, या अहवालामध्ये महाराष्ट्राचा 10वा क्रमांक आहे, लक्षात ठेवा. लहान राज्यांचा विचार जर केला तर सिक्कीम अव्वल स्थानी आहे आणि गोवा शेवटच्या स्थानी आहे. मोठ्या आणि मध्यम राज्यांचा विचार केला तर कर्नाटक अव्वल स्थानी आहे, पश्चिम बंगाल शेवटच्या स्थानी आहे. लहान राज्यांचा जर विचार केला तर सिक्कीम अव्वल स्थानी आहे, गोवा शेवटच्या स्थानी आहे. पुढचं आहे फोर्ब्स अब्जाधीशांची यादी 2025. फोर्ब्स नावाचं जे काही मासिक आहे ते अब्जाधीशांची यादी दरवर्षी प्रकाशित करत असतं. तर एप्रिल 2025 मध्ये 39वी आवृत्ती त्यांनी प्रकाशित केलेली आहे अब्जाधीशांची यादी. त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर जे टेस्ला मोटर्स आहेत त्याचे CEO इलॉन मस्क 342 अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीसह जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. स्पेस एक्स नावाची सुद्धा त्यांची कंपनी आहे किंवा त्यांनी ते ट्विटरचं नामकरण करून एक्स सुद्धा संपादन केलेलं आहे. टेस्ला ही मोटर कंपनी आहे, त्याचे CEO एलॉन मस्क सगळ्यात श्रीमंत व्यक्ती जगातले ठरले, हे लक्षात घ्या. दुसऱ्या स्थानी फेसबुकचे मार्क झुकरबर्ग 216 अब्ज डॉलर्ससह त्या दुसऱ्या स्थानी आहेत. फेसबुकचं नामकरण, जी मूळ कंपनी आहे फेसबुक, त्याचं नामकरण मेटा झालेलं आहे. मेटा अंतर्गत मग फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहेत.
तर झुकेरबर्ग दुसऱ्या स्थानी आहेत, लक्षात घ्या. अमेझॉनचे अध्यक्ष जेफ बेझोस हे तिसऱ्या स्थानी आहेत. या ठिकाणी फक्त पहिल्या स्थानी कोण आहेत एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. जर वन लाईनर स्वरूपाचा प्रश्न आला की फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार पहिल्या स्थानी कोण आहे, तर इलॉन मस्क हे आहेत, लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची, भारतीयांचा जर विचार केला तर भारतीयामध्ये मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे जे काही चेअरमन आहेत मुकेश अंबानी, भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. म्हणजे ते केवळ भारतातील नाही तर आशिया खंडातील सुद्धा श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. जवळपास 92.5 अब्ज डॉलर्सची संपत्ती त्यांच्याकडे आहे. आणि जागतिक स्तरांचा जर विचार केला तर ते 18व्या स्थानी आहेत. लक्षात घ्या, इलॉन मस्क पहिल्या स्थानी आहेत. आशियामध्ये किंवा भारतामध्ये सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी आहेत. जागतिक स्तरावर त्यांचा 18वा क्रमांक आहे. जागतिक आनंद अहवाल 2025 दरवर्षी 20 मार्चला जागतिक आनंद दिन जाहीर केला जातो. 20 मार्च 2025 ला हा अहवाल जाहीर केलेला आहे. तर या अहवालानुसार फिनलंड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. यावर पण प्रश्न येऊ शकतो. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट किंवा जागतिक आनंद अहवाल या अहवालानुसार जगातलं सगळ्यात आनंदी देश कुठला, तर फिनलंड हा आनंदी देश ठरलेला आहे. त्याच्यानंतर डेन्मार्क, आइसलँड, स्वीडन आणि नेदरलँड यांचा समावेश होतो. फिनलंड मात्र विसरायचं नाही. फिनलंड हा जगातला सर्वात आनंदी देश आहे. भारताचा जर विचार केला तर 118व्या स्थानी आहे. म्हणजे वेगवेगळ्या त्या देशामध्ये जाऊन सर्वे घेतला जातो, वेगवेगळे पॅरामीटर्स वापरून त्यांना प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार या देशांची क्रमवारी जाहीर केली जाते. तर आनंदी देशांच्या यादीमध्ये भारत 118व्या स्थानी आहे. भारताचा स्कोर 4.389 आहे. सर्वात दुःखी देशांचा जर विचार केला तर अफगाणिस्तान हा 147व्या स्थानी आहे. सर्वात दुःखी देश असण्याचं कारण आहे अफगाणिस्तान सर्वात दुःखी देश आहे. ठीक आहे, यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, पहिलं स्थान फिनलँड, भारतात स्थान 118वा, सर्वात दुःखी अफगाणिस्तान. आले तरी प्रश्न हे मेन पॉइंट आहे त्याच्यावरतीच विचारला जाईल. त्याच्यानंतर दिल्ली विमानतळ 9व्या स्थानी, जगातील सर्वाधिक विमान प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या पहिल्या 10 विमानतळाच्या यादीमध्ये दिल्लीचा समावेश झालेला आहे. दिल्लीतील विमानतळाला नाव काय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे पहिल्या 10 विमानतळामध्ये 9व्या स्थानी पोहोचलेला आहे. कशामध्ये, सर्वाधिक विमान प्रवाशांची वाहतूक करणारे जे काही जगातले पहिले 10 विमानतळ आहेत त्याच्यामध्ये 9वा स्थान मिळवला, हे लक्षात घ्या. अटलांटाचे हार्ट्सफील्ड जॅक्सन विमानतळ हे पहिल्या स्थानावर आहे. अटलांटा मधलं जे काही हार्ट्सफील्ड जॅक्सन विमानतळ हे पहिल्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर जगातील सर्वोत्तम रुग्णालयांची क्रमवारी देखील त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. न्यूजवीक आणि स्टॅटिस्टा या 2 संस्थांनी मिळून ही क्रमवारी जाहीर केली. त्याच्यामध्ये नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस किंवा एम्स, दिल्लीतील जे काही एम्स रुग्णालय आहे, हॉस्पिटल आहे, त्याला जागतिक स्तरावर 97 स्थान मिळालेलं आहे. यामध्ये एवढंच महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर युवा जागतिक नेत्यांची यादी जाहीर केली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी एक परिषद पार पडते, माहिती तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये किंवा आपल्या चालू घडामोडी ते वाचलेले असेल, दावोस या ठिकाणी. तर त्या संस्थेद्वारे जागतिक युवा नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आणि त्या यादीमध्ये 7 भारतीयांचा समावेश झालेला आहे. विविध क्षेत्रात छाप सोडलेल्या 40 वर्षाखालील 116 व्यक्तींचा समावेश त्या यादीमध्ये करण्यात आला. त्यामध्ये 7 भारतीयांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये अनुराग मालू म्हणजे गिर्यारोहक किंवा उद्योजक आहेत, त्यांचा समावेश आहे. निपुण मल्होत्रा निपमन फाउंडेशनचे संस्थापक आहेत. रितेश अग्रवाल ओयो हॉटेल्सचे संस्थापक आहेत. आलोक मेडिकेपुरा अनिल नेक्स्ट बिग इनोव्हेशन लॅब्सचे संस्थापक आहेत. किंजरापूर राम मोहन रायुडू केंद्रीय मंत्री नागरी विमान व वाहतूक मंत्री आहेत, त्यांचा समावेश आहे. नटराजन शंकर बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 7 जण आहेत. फक्त
जागतिक युवा नेत्यांची यादी कोणी जाहीर केली, अशा स्वरूपाचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेला आहे. किती भारतीयांचा समावेश होता? 7 भारतीयांचा समावेश होता, हे लक्षात घ्या. पुढचं आहे, जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरात वाढ झाल्याचं माहिती लोकसभेमध्ये महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ही माहिती दिलेली आहे लोकसभामध्ये. तर त्या संदर्भात बघूयात. जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर 2014-15 मध्ये होतं 918, तर तेच 2023-24 मध्ये 930 वर पोहोचलेलं आहे. म्हणजे हे वाढलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कशामुळे वाढलं? तर बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेमुळे राष्ट्रीय पातळीवर हा बदल घडलेला असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. 2015 मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली होती. 2014-15 मध्ये शाळांमध्ये मुलींच्या नोंदणीचं एकूण प्रमाण जे होतं 2014-15 मध्ये 75% होतं, तेच 2023-24 मध्ये 78% झालेलं आहे. माध्यमिक स्तरावरील शाळांमध्ये मुलींचे एकूण नोंदणीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, हे लक्षात घ्या. 2023-24 मध्ये जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर किती होतं, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 930 लिंग गुणोत्तर होतं, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रेडिनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजी निर्देशांक जाहीर झालेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार सीमावर्ती तंत्रज्ञानासाठी देशाची तयारी मोजणाऱ्या जागतिक निर्देशांकात भारत 170 देशांपैकी 36व्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्राने हा अहवाल जाहीर केला. रेडिनेस फॉर फ्रंटियर टेक्नॉलॉजीज नावाचा जो निर्देशांक आहे त्यामध्ये भारत कितव्या स्थानी होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर भारत 36व्या स्थानी होता. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संघटना किंवा अंगटाड असं आपण संबोधतो त्याला, अंगटाड या संस्थेने हा अहवाल जाहीर केलेला आहे. भारताचा क्रमांक लक्षात ठेवा, 36व्या क्रमांकावर भारत होता. त्याच्यानंतर हुरन नावाची सुद्धा एक संस्था आहे, ते जागतिक श्रीमंताची यादी प्रकाशित करते. हुरन ग्लोबल रिच लिस्ट नुकतीच प्रकाशित झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतोय टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. हुरन या संस्थेद्वारे जे काही श्रीमंताची यादी जाहीर केली जाते त्याच्यामध्ये सुद्धा टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांची संपत्ती तब्बल 82% वाढली असून एकूण संपत्ती $420 अब्ज इतकी असल्याचं त्या अहवालात म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मुकेश अंबानी 8.6 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. आपण आता मागच्या स्लाइडमध्ये बघितलं होतं, फोर्ब्स नावाचं जे मासिक आहे त्यांनी अब्जाधीशांची यादी जाहीर केली होती. त्याच्यामध्ये सुद्धा टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क हे अव्वल स्थानी होते आणि मुकेश अंबानी भारतात तसेच आशियामध्ये सुद्धा सगळ्यात श्रीमंत व्यक्ती ठरलेले आहेत. हुरन या संस्थेच्या अहवालानुसार सुद्धा सेम आकडेवारी आहे, वेगळं काही नाही. टेस्लाचे जे सीईओ आहेत इलॉन मस्क अव्वल स्थानी आणि भारतामध्ये मुकेश अंबानी हे सुद्धा अव्वल स्थानी आहेत. आता त्याच अहवालानुसार रोशनी नादर ह्या सर्वात श्रीमंत महिला ठरलेल्या आहेत. HCL टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष आहेत रोशनी नादर. या जगातील पहिल्या 10 श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. म्हणजे जगातील सर्वात 10 श्रीमंत महिलांमध्ये त्यांचं स्थान आलेलं आहे. त्याच्यामुळं हे महत्वाचं आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांची एकूण संपत्ती 3.5 लाख कोटी रुपये म्हणजे 40 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढी आहे. हुरन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार त्या जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये 5व्या स्थानावर आहेत. म्हणजे टॉप 10 मध्ये त्या 5व्या स्थानावर आहेत, हे लक्षात घ्या. सगळ्यात अव्वल स्थानी महिलांचा जर विचार केला तर सगळ्यात अव्वल स्थानी ॲलिस वॉल्टन, अमेरिकेच्या ॲलिस वॉल्टन वॉलमार्ट नावाचा जो कंपनीचा समूह आहे त्याच्या त्या कंपनीशी संबंधित आहेत. ॲलिस वॉल्टन जगातल्या सगळ्यात श्रीमंत महिला आहेत आणि पुरुष एलॉन मस्क, महिला ॲलिस वॉल्टन. आणि भारताचा जर विचार केला तर रोशनी नादर HCL टेक्नॉलॉजी या कंपनीच्या अध्यक्ष आहेत.
त्या 5व्या स्थानी आहेत जगामध्ये, हे लक्षात घ्या. आणि टॉप 10 मध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पुढचा आहे ग्लास सिलिंग इंडेक्स 2025. लंडन येथील द इकॉनॉमिस्ट ग्रुपने 8 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ग्लास सिलिंग इंडेक्सची वार्षिक आवृत्ती प्रकाशित केली. त्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून स्वीडनने अव्वल स्थान पटकावलेले आहे. ग्लास सिलिंग इंडेक्स 2025 नुसार नोकरी करणाऱ्या महिलांसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून कुठला देश अव्वल स्थानी आलेला आहे, असा जर प्रश्न विचारला तर स्वीडन हे नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आइसलंड, फिनलंड, नॉर्वे वगैरे हे देश आहेत. पहिलं नाव लक्षात ठेवायचं स्वीडन. ठीक आहे. आता परत LIC संदर्भात पुढची न्यूज आहे. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स, पहिले 100 जे काही ब्रँड फायनान्स म्हणजे इन्शुरन्स क्षेत्रातील कंपन्या आहेत त्यांची क्रमवारी जाहीर केलेली आहे ब्रँड फायनान्सने. ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 नावाचा अहवाल त्या ठिकाणी जाहीर केला. त्यामध्ये भारतीय विमा महामंडळ किंवा LICने जगातील सर्वात मजबूत विमा ब्रँडमध्ये 3ऱ्या क्रमांकावर म्हणजे 3रा क्रमांक त्या ठिकाणी LICने पटकावलेला आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जागतिक स्तरावर अव्वल स्थानी कुठली विमा कंपनी आहे तर पोलंडची PZU ही कंपनी अव्वल स्थानी आहे. भारताची LIC 3ऱ्या स्थानी आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ग्लोबल वेल्थ अहवाल, प्रॉपर्टी कन्सल्टिंग फर्म नाइट फ्रँकच्या ग्लोबल वेल्थ अहवालानुसार भारतामध्ये 85,698 उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तीसह जागतिक स्तरावर 4था क्रमांक भारताने पटकावलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका, दुसऱ्या चीन, 3ऱ्या जपान आणि 4थ्या क्रमांकावर भारताने पटकावलेला आहे. कशामध्ये तर निव्वळ संपत्ती असलेल्या उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तीच्या गटामध्ये भारताने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. ज्या व्यक्तींची गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता किमान 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे अशा व्यक्तींना उच्च निव्वळ संपत्ती असलेले व्यक्ती संबोधलं जातं आणि त्याच्यामध्ये भारत 4थ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी अमेरिका हे लक्षात ठेवा. आणि हे कोणी जाहीर केलं? नाइट फ्रँक नावाचं जी कंपनी आहे, कन्सल्टिंग फर्म आहे किंवा कंपनी आहे, त्यांनी जाहीर केलेलं आहे. अमेरिका पहिल्या स्थानी आहे, चीन दुसऱ्या, जपान 3ऱ्या, भारत 4थ्या स्थानी आहे आणि जर्मनी 5व्या स्थानी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं या ठिकाणी अहवाल व निर्देशांक हा टॉपिक संपलेला आहे 37व्या अंकामधला. सगळ्यात महत्वाची अपडेट म्हणजे हे 2 पुस्तकं सध्या मार्केटमध्ये आहेत अवेलेबल. सिम्प्लिफाईड पर्यावरण नावाचं जे काही पुस्तक आहे, जर तुम्ही राज्यसेवा प्रिलिमची पूर्व परीक्षा देत असाल किंवा कंबाईन ग्रुप सी ची मुख्य परीक्षा देत असाल तर रिव्हिजन स्वरूपामध्ये पर्यावरण हा घटक व्यवस्थितपणे आपण छोटंसं रिव्हिजन नोट्स स्वरूपामध्ये दिलेला आहे. अपडेटेड माहिती याच्यामध्ये आहे. सर्व चालू घडामोडी सुद्धा पर्यावरणाच्या रिलेटेड आपण याच्यामध्ये दिलेल्या आहेत. हे पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. त्याच्यानंतर जे काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्राचा भूगोल नावाचं एक आपण अत्यंत उत्तम स्वरूपाचं मॅप आणि इन्फोग्राफिक्सचा समावेश असलेलं हे 2 कलर मध्ये पुस्तक अवेलेबल आहे. हे सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही एकदा हे पुस्तक चाळून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. ह्याच्यामध्ये डेटा सुद्धा सगळा अपडेटेड आहे, ऑथेंटिक डेटा आहे. तुम्ही प्रत्येक ह्याच्यावरती पेजवर कुठला ना कुठला मॅप किंवा इन्फोग्राफिक्स हे तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. ठीक आहे. पर्यावरणासाठी किंवा 5 ते 6 मार्काला तुम्हाला विचारलं जातं परीक्षेमध्ये. मुख्य परीक्षेला असेल ह्या ग्रुप बी ग्रुप सीच्या किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेला असेल त्याच्यावरती विचारलं जातं. महाराष्ट्राच्या भूगोलवर साधारणतः 15 प्रश्न हे वेगवेगळ्या परीक्षामध्ये येत असतात. तर हे दोन्ही पुस्तकं तुम्हाला आपल्या सिम्प्लिफाईडच्या वेबसाईटवर भेटून जातील किंवा जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन तुम्ही चाळून बघा, नक्की तुम्हाला ते पुस्तकं आवडेल. ठीक आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये, जे काही आपलं कृषी आणि पर्यावरण या घटकाशी संबंधित आहे. हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रांशी शेअर करत राहा. काही तुमच्या शंका असतील किंवा काही फीडबॅक असतील तर कमेंट करत राहा किंवा आपले नंबर आहेत पुस्तकावरती, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचे जे काही
इतर गोष्टी असतील, प्रश्न असतील, शंका असतील ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.